हे थांब ना, हे तो शॉट असा राहतो. अल्ला डीओपी तो आहेस. मी पोस्ट करणार का नाही मला डाऊट येत आहे. Action. हाय, खूप ब्राईटनेस आहे ना रे. ओके, नमस्कार मंडळी. नाही, लाईटिंग चुकलेलं आहे का? एकच मिनिट थांबा. हो, आता बरोबर आहे लाईटिंग. नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका, असं नाही आहे लाडका मी तुमचा, तरी आपण आता बांबू लॅब्स, काय ते बांबू लॅब्स A1 कॉम्बोचा अनबॉक्सिंग करणार आहोत. तर माझ्याकडे कटर होता, पण मला शो ऑफ करण्यासाठी मी वेगळ्या टाईपचा कटर आणलेला आहे. बेसिकली हा वाईन ओपनर आहे. याच्याने तुम्ही स्क्रू करू शकता वाईनच्या कॉकला. सॉरी फॉर इफ मिसप्रोनाउन्सिएशन्स, नो मॅटर. तर आपण आता उद्घाटन करतोय. इथं लाईट लावायचं का आतमध्ये ते टेक बर्नरसारखं? टेक बर्नर मला माहिती आहे तू बघत नसणार, तरीही चंद व्ह्यूज साठी तुझं नाव वापरल्याने ओके. सो दिसू दे ना, ते दॅट्स माय स्टाईल ब्रो. व्ह्यूज आणण्यासाठी काही करू शकतो आपण. व्ह्यूज पाहिजे. तर आपण आता त्याला उघडणार आहोत. खूप छान अशा प्रकारे पॅकिंग केलेलं आहे. नक्कीच करणार. 50,000 रुपये त्यांनी माझ्याकडनं घेतलेला आहे. तर जेव्हा तुम्ही असं उघडता याला, जसं की हा विदेशी माल आहे, त्याच्यामुळे त्यांचे काही संस्कार असतात की तुम्ही पॅकेजला कसं बाहेर काढलं पाहिजे. तर तुम्ही इथं बघू शकता DOP फोकस ऑन हिअर. ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा चिंदीपणा नका करू. हां, कर रे. ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा या साईडनं ग्रॅब करायचं आहे. त्यासाठी त्यांनी तो काय अँगल ॲडजस्ट करायचं का? येस, न्यू अँगल मागू शकतो. जागा खूप आहे. यू हॅव रूम फॉर एरर. तर नाही. तर अशा प्रकारे चिकटपट्टी काढून घ्यायची असते. आपण गंद्या प्रकारे हगलेला आहोत त्याला उघडण्यामध्ये, तरीही काही नाही. ओ माय बॅड, ते तिथून उघडायचं नव्हतं, त्यांनी इथून उघडायला दिलेलं होतं. तर होत असतं अशा गोष्टी. आता मला फक्त भीती आहे की बाबा हे ऑलरेडी फाटलेलं आहे, खाली प्रिंटर पडू नये आणि कागद वरती येऊ नये या गोष्टीचा. आणि मला असं वाटतं की तेच गोष्ट होत आहे. हा प्रिंटर बाहेर येऊ ना येऊ, कॉन्स्टिपेशन नक्की येणार आहे तुम्हाला. तुम्ही माझ्या बॉडीच्या एक्सटर्नल वरती नका जाऊ. दिखता बाहेर से सब. अरे ते ह्याचं कॉपी करायचं का आता? कोण तो आयुष सप्राला पण बंदा मीठा हूं पर होती पिएगा शौकीन. बऱ्याचशा कष्टानंतर आपला बॉक्स मधून बाहेर आलेला आहे. एनी हाऊ वी डिडंट फॉलोड एनी इन्स्ट्रक्शन सो फार. आपण गंद्या प्रकारे हगलेलो आहोत. तर हगलेला आहे तर त्या प्रकारेच आपण याला ओपन करू. काय म्हणलात मॅडम? हो, आपण आता पुढील थँक्यू सोमेशजी, तुमच्या या अतिशय उत्कृष्टपणाने मध्ये येऊन माझ्या भाषेची लाज राखण्याबद्दल. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघत असाल, हे खूप काही चुकीच्या पद्धतीने ओपन केलेलं आहे असं मला आभास होतो या गोष्टीचा. तर आपण याला फ्लिप करायचं असं डिसिजन घेतलेलं आहे तुरंत प्रकारे.
इथे दाखवते तेव्हापासून त्यांना. नाही बरोबर आहे. नाही सोमेशजी नाही बरोबर आहे. मित्रांनो, मी शब्द पाठी घेतो. तर थोडासा मिस्टेक झाला होता कारण आम्ही नवीन आहोत त्या फील्डमध्ये, व्हिडिओमध्ये सुद्धा आणि या फील्डमध्ये सुद्धा. तर उलटा नव्हता, सीधंच होतं. असं बघा, बाहेर येतं. स्टार्टिंगलाच हा एलियनचा काहीतरी आलेला आहे बाहेर. मला माहिती काय आहे ते, पण तुम्हाला नाही माहिती. ते मी नाही सांगणार एवढं लवकर. सस्पेन्स इज इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, दिस इज वाय ऑल द इंटरनॅशनल कंपनीज विन आवर हार्ट्स, बिकॉज सी त्यांचं पॅकेजिंग बघा किती सुरेख प्रकारे त्यांनी पॅकेजिंग केलेलं आहे. सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे तातडीने बाहेर येतात. तर आपण यालाही साईडला ठेवू. तुम्ही माहित असाल तुम्हाला हा वाईन ओपनर आहे. काही सेन्स नाहीये, जस्ट शो ऑफ आहे हा. आता ओके, कॅमेरा इकडे आहे का? सॉरी. तर हे काही वेगळ्या गोष्टी आहेत, हेही मला माहिती आहे, मी नंतर सांगेन तुम्हाला. तर आपण फर्स्ट आपल्या प्रिंटरकडे जाऊ का, कारण की या गोष्टींचे फिलामेंट्स आपल्याला भेटलेले नाही आहेत. म्हणजे आलेले नाही आहेत, भेटलेले आहेत. तर दिस इज द मेन फ्रेम म्हणू शकता तुम्ही याला. खूपच रिजिड आहे. तर आपण अशा प्रकारे काय म्हणू शकतो, DOP या गोष्टीला उच्च मराठीमध्ये. अरे उच्च मराठीमध्ये म्हटलं भाई, मला बॉयकॉट करायला लावशील लोक बघितलेले. जय महाराष्ट्र गाईस. मस्त आहे यार बिल्ड प्लेट, मला आवडलं. बिल्ड प्लेट, हे बिल्ड प्लेट म्हणतात त्याला. हे आपलं स्ट्रक्चर हे आपलं टेक्स्चर्ड बिल्ड प्लेट आहे. याला बिल्ड प्लेट म्हणतात, हे मला माहिती होतं. स्टील लाईक कन्फर्म केलं मी. DOP दाखवा एकदा. तर मी स्वतःला काही जास्त हुशार मानत नाही. यांच्या इन्स्ट्रक्शन प्रकारे आपण आता पुढील वाटचाल करत आहोत. यांनी सांगितलेलं आहे की बाबा असं लावायचं. खूप असा सॅटिस्फाईंग इफेक्ट आहे. यू कॅन फील द साऊंड. तर हा खूप मोठा असा कवर प्लेट त्यांनी दिलेला आहे. वन्स यू ओपन दिस यू विल फाइंड दिस ट्रॅक प्लेट. काय आपण म्हणू शकतो, त्याला रेलिंग म्हणू शकतो, जे काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला.
मला नाही माहिती, मी काही पण बोललो. ठीक आहे. सो बेसिकली तर बेल्ट आहे, खूप टाईट बेल्ट आहे हा. अँड हिअर इज द मोटर ऑब्वियसली. देन आता हे काय करायचं आता, प्रिंटर फ्रेम. ओके, नाव इट्स अ इंटरेस्टिंग पार्ट, ज्याच्यामध्ये आपण याला आता ॲक्च्युली बिल स्टार्ट होणार याची. इट्स अ बिट ट्रिकी ॲज वेल. तर आता आपण बघतो नाही करणार, आपण रिअल काम करणार. ऑर एल्स 40,000चे लोडे लागू शकतात आपले. ठीक आहे. तर DOP आता जरा सिरियस हो बाबा. तर हा आपला मेन फ्रेम आहे. जस्ट जेंटली ह्याला असं वरती घेऊन जायचं आहे, जेणेकरून की तुम्हाला हा प्लेट आतमध्ये घुसवता आला पाहिजे. तर अशा प्रकारे इथे बघत असाल, कॅमेरामॅन इथं फोकस कर जरा. जर त्यांनी त्यासाठी हाऊसिंग दिलेलं आहे, जेणेकरून ते इझिली एक स्नग फिट होतो. थोडंफार एफर्ट्स घ्यावे लागतील आयुष्यामध्ये. एफर्ट घेणं खूप गरजेचं असतं. तर अशा म्हणताच खूपच कमी एफर्टमध्ये आपला प्लेसिंग झालेला आहे. नाव तुम्ही बघू शकता, उचलण्याची मी चेष्टा नाही करतोय, कारण की पडू शकतो ते. One eternity later.